नमस्कार, माझं नाव श्याम वाडेकर, प्रेरणा केमिकल्स नाशिक. आज आपण आहोत कणुल या ठिकाणी. कणुल येथील आपले प्रगतशील शेतकरी तसेच आपले गुंजन कृषी सेवा केंद्राचे मालक सन्माननीय स्वप्नील भाऊ वरपे. हा त्यांचा टॅमॅटोचा प्लॉट आहे. ह्या टॅमॅटोच्या प्लॉटमध्ये त्यांनी आपले प्रेरणा कंपनीचे जे 12, 11, 18 जी ग्रेड येते रिया कॉम्प्लेक्स नावाने ही या प्लॉटमध्ये यूज केली होती. आणि त्यानंतर आपली जी कॉम्बो किट येते मॅपगोड किट नावाने 50 किलोची ती यूज केली होती. तर या टॅमॅटोच्या प्लॉटला यूज केल्यानंतर ह्या क्षेत्रामध्ये झालेला बदल आणि त्यानंतर आपलं जे मेन म्हणतो रोबोट त्याच्यामध्ये ॲब्सोलिक ॲसिड आय बी येतं ते ड्रिंचिंग केलं होतं. तर असे सुंदर रिझल्ट या प्लॉट आलेले आहे. आपण त्यांच्यासोबत ऐकू का त्यांना कसा रिझल्ट वाटला, कसा वाटला आपला रिझल्ट मॅपगोड किट रिया कॉम्प्लेक्सचा. याचा रिझल्ट एकदम उत्कृष्टपणे वाटला आहे आणि बेसल डोसमध्येच आपण याचा यूज केलेला आहे. या प्लॉटला 10, 26, 18, काहीच टाकलेलं नाही. फक्त रिया कॉम्प्लेक्स प्रेरणा केमिकलची मॅपगोड किट टाकलेली आहे. याच्या व्यतिरिक्त काहीच नाही आहे. एकरी 2 बॅग घ्या आणि एक मॅपगोड किट आणि निम पेंड ते टाकलेलं आहे. आणि याला रोबोटची पण ड्रिंचिंग केलेली आहे प्लॉटला. म्हणजे रोबोटची रिझल्ट आपल्याला टॉप वाटलं, फुलकळीला वगैरे एकदम टॉप एकदम चांगलं आहे. आता एकदम हेल्दी कंडिशन मध्ये प्लॉट आहे. तुम्ही बघतच असाल, आपण बघू शकता सेटिंग वगैरे सगळं टॉप झालेलं आहे. आता आमच्या इकडे बरेचसे म्हणजे 100% 10 ते 12% प्लॉट जिवंत आहे, म्हणजे चांगले कंडिशन आहे. त्यातल्या त्यात हे प्लॉट सगळे टॉप कंडिशनला आहे. रोबोटमुळे तुम्हाला काय वाटलं, की याच्यामध्ये फरक वाटला? रोबोटमुळे फुटव्यांची संख्या वाढली, ग्रोथ चांगली चालू आहे आणि सेटिंग पण चांगली फुल होती. सेटिंग तुम्हाला चांगली मिळते. हो. म्हणजे माळाला फुगायला पण आणि चांगली ग्रीनरी पण बघून घ्या तुम्ही प्लॉटला कशी आहे. साहेब तुम्ही जाऊ का प्लॉटची ग्रीनरी कशी दिसते आपल्या प्लॉटची? साधारण हा प्लॉट किती दिवसाचा आहे आपला? आता हा प्लॉट 55 दिवसाचा आहे. हा 5 दिवसाचा. तर शेतकरी बंधूंना एक विनंती आहे का हा 55 दिवसाचा प्लॉट आहे आणि या 55 दिवसाच्या प्लॉटमध्ये आपण बघू शकतो की फुलाची संख्या जादा आहे, मालाची सेटिंग पण एकदम बेस्ट आहे. म्हणून शेतकऱ्यांना एक नंबर विनंती आहे. आणि दुसरी एक गोष्ट, आपण या झाडाची ना झाड म्हणजे एका टोमॅटोच्या रोपात आणि दुसऱ्या रोपात 1.5 फुटाचा अंतर आहे. 1.5 फूट अंतर. लोक 1.25 फूट 1 फूट लावते, ते पण पाहून घ्यायचे. तरी झाड अख्खी मॅच झालेली आणि 4.5 फुटी तरी वाढलेली. 4.5 दुसऱ्यांदा बांधायला आलाय प्लॉट एकदा बांधून. शेट आपण शेतकऱ्याला काय सांगू शकता का प्रेरणाच्या मदतीने आपण कशी यूज करू शकता? प्रेरणाचे मॉलिक्यूल चांगल्या प्रकारे रिपोर्ट देते, ते तुम्ही यूज केली पाहिजे आमचं म्हणणं आहे. आणि यांचे जे एम्प्लॉई ते पण आपल्याला वेळोवेळी फील्डला येऊन मार्गदर्शन करतील. आपल्या कंपनीचे गुले साहेब येतात सर तर शेतकऱ्याला विनंती आहे की आपले कंपनीचे 12, 11, 18 रिया कॉम्प्लेक्स आणि मॅपगोड किट 100% शेतकऱ्यांनी आपल्या डोसामध्ये यूज करा. आता आम्ही वांग्याला पण वापरलेले, टोमॅटोला पण दिलेली, आता इथून पुढे उसाला पण याचा यूज करणार आहे आम्ही जास्त प्रमाणात. आम्हाला इथे चांगल्या प्रकारे रिपोर्ट वाटलेली. चालेल. तुम्ही बघ